एकादशी जशी दुसऱ्या दिवशी सोडायची आहे तसं पर्व ही दुसऱ्या दिवशी. फरक एवढाच आहे, एकादशीच्या दुसऱ्या दिवसाच्या जेवणाला बारस सोडणे म्हणतात. जे पर्व आहे त्याच्या दुसऱ्या दिवशीचं जे जेवण आहे त्याचं नाव पारण आहे. बस एवढाच फरक आहे. पारणे 5 आहे. राम जन्माचं पारण, कृष्ण जन्माचं पारण, शिवरात्रीचं पारण, वामन जयंतीचं पारण, महाशिवरात्रीचं पारण. हे 5 पारणे आहे आणि 24 बारस आहे. बारस म्हणून उपवास आणि पारण या दोन्ही शब्दाचा स्वीकार आमच्या साधू संतांनी केला. भोगवटा आम्हाला उपवास पारण राखीला दारवटा, गिरना भोगवटा, गिरना भोगवटा, उपवास पारण राखीला दारवटा, गिरना भोगवटा, गिरना भोगवटा. पारणी राखीला दारवंटा केला भोगवटा महालागी. हे अवतार अनंत आहे बरं का भागवतराव. मुख्य 10 आहे आणि प्रकार 6 आहे. अगदी थोडक्यात सगळे जसं जमल तसं. अवतार अनंत आहे. अवताराच्या राशी म्हटलेला आहे. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू अनंत. बस अवतार अनंत आहे. पण मुख्य 10 आहे. कत्स्य, मत्स्य, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, कृष्ण, बौद्ध आणि कलंकी. कलीच्या अंती होणार कलंकी तो पुढे आहे. हा 8वा अवतार आहे जो आज. एक लक्षात घ्या, एकमेकाच्या विरुद्ध आहे राम आणि कृष्ण. निवडणुकीला उभे नाही, विरुद्ध म्हणजे नावापासून विरोध. राम शब्दात एकही जोड अक्षर नाही, कृष्ण शब्दात एकही सरळ नाही. इथून वाकडा आहे दोघांच. क ला अर्धा र, न ला अर्धा श असा वेल्डिंग केला कृष्ण. राम सरळ आहे. जन्मापासून विरोध. याचा भर दुपारी, याचा अर्ध्या रात्री. बरोबर विरोधात. हे दुपारी 12ला, हे रात्री 12ला. रामाचा जन्म शुद्ध पक्षात, कृष्णाचा वद्यात, ते नवमीला, हे अष्टमीला, ते चैत्रात, हे श्रावणात, ते उन्हाळ्यात, हे पावसाळ्यात. राम राजवाड्यात, कृष्ण येरवड्यात म्हणजे सेंट्रल जेलमध्ये. रामाचा जन्म राजवाड्यात झाला. आज ज्यांचा उत्सव त्या भगवान कृष्णाच्या मामाच्या सेंट्रल जेलमध्ये झाला. रामाचा जन्म झाला तेव्हा मायबापाला आनंद आहे. भय प्रकट कृपाला, दीन दयाला, कौसल्या हितकारी, परसत महतारी, मनहारी, अद्भुत रूप विचारी, जनय रामा तनुगुण श्यामा, दयाल गुणकारी, भूषण बनवाला, नयन विशाला, शोभा शोभा. बस कळलं नाही पण गोड वाटलं तुम्हाला. भय प्रकट कृपाला चतुर्भुज रूपात प्रकट झाले. माई कौशल्या नाराज झाली. आप चतुर्भुज में प्रकट हुए भगवान. हाँ माँ. अरे क्या माँ माँ कहते हो, अगर चतुर्भुज में प्रकट हो तो कोई बोलेगा कौशल्या का बेटा है, क्या करूं, छोटे हो जाओ. माता पुणे बोले सोमती डोले की जय शिशुलीला अतिप्रिय शीला, यह सुख परम अनुपा. भगवान लहान झाले. अब तो अच्छा लगता है नहीं, क्यों, अरे छोटे तो हुए लेकिन बातें बड़ों की तरह कर रहे. क्या करूं, छोटा बच्चा क्या करता है, रोना सुरू करो, रोदन ठाणा. जेव्हा रडायला सुरुवात केली, एका दासीनं बघितलं माई कौशल्याला बाळ झालं. ती पळत गेली दशरथजीपर्यंत. जय हो महाराज, महाराज बधाई हो महाराज. क्या हुआ महाराज, अरे तू क्या पागल हो गया, पागल आप बनने वाले. हुआ क्या, आपको लाला भय है. दशरथ पुत्र जन्म सुनिकाना, मानव ब्रह्मानंद समाना, परमानंद पुरी मन राजा, जाए बुलाई बजा वहु बाजा. आदेश दिला, जा बाजे बजाने को लगाओ. अख्ख्या अयोध्येत भर दुपारी वाद्य वाजायला सुरुवात झाल्यावर एक दुसरीच्या दारात जाऊन विचारू लागली, बाई कशाच्या नवबदा, बाई कशाच्या नवबदा,
वर्षाच्या 9 पुत्र झाला दशरथा, चला चला तेथे जाऊ कौसल्याचे बाळ पाहू. राम दशरथ के घर जन्मे, घराना हो तो ऐसा लोक दर्शन को. बस मी का सांगतो, रामाचा जन्म झाला तर अयोध्येत आनंद आहे, मायबापालाही आनंद आहे. कृष्ण जन्म झाला आणि देवकी पहिल्या यष्टीनं गेवराईला आली. ताटे साहेब पेढे घ्या. ऐकलं कुठं? इथे चिंता आहे. सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी, आणि उशीर करू नका. जणी कंसासी करेल माझ्या वारासी पहा. रामचंद्राचा जन्म आनंद मायबापाला, भगवान कृष्णाचा जन्म चिंता मायबापाला. रामाचं चरित्र एक बाणी, एक पत्नी, एक वचनी. या बाबाचं अनेक बाण्या, अनेक पत्न्या, अनेक वचन. राम प्रभूचा संबंध 9 सोबत आला, कृष्णजीचा 8 सोबत आला. हे आकडे माहिती आहे ना? आकडे म्हणजे ते वीज चोरतात ते आकडे नाही. ते आपले जर कोणी विचारलं सर्वात स्वतंत्र मोठा अंक जगाच्या पाठीवर कोणता, उत्तर 9 आहे. बरं का चापे सर? 9 का? 9 पेक्षा मोठा अंक स्वतंत्र नाही. काय म्हणतील 10 नाही कळत का तुम्हाला? कळतं ना आम्हाला. 9 पेक्षा मोठा नाही का? मोठा आहे पण स्वतंत्र मोठा नाही. 10 शून्याचा पाठिंबा घेऊन झालं मोठं. असं कोणाच्या बळावर तर कोणी मोठं होईल. अरे शून्याने घेतला पाठिंबा काढून तर एकचे काय हाल होईल. म्हणून जगात स्वतंत्र मोठा अंक 9 आहे. त्याच्यापेक्षा स्वतंत्र मोठा अंक नाही. त्याला कुठेही फिरवा स्थिर आहे. तो घरी गेल्यावर पहा. 9 2 18 8 9 1 9 3 27 7 9 36 6 3 9 5 45 5 4 9 54 5 9 63 6 3 9 8 72 7 2 9 9 81 8 9 1 9 सरळ नाही आडवं लावतो. 9 2 18 8 1 9 18 36 6 3 9 36 2 72 7 2 9 72 2 1 4 4 अधिक 4 अधिक 1 बरोबर 9. रात्रभर कागद काळे करा आणि मला मोबाईल करा सकाळी. तुलसी कहीस राम केवढा बदत निशंक आदि अंत में एक है जैसा 9 का अंक. 9 संबंध रामचंद्राचा 9सी. भगवान कृष्णाचा 8सी आहे. जन्म झाला अष्टमीला, अवतार 8वा, प्रगट झाला 8 वर्षाचा, विनंती केल्यावर लहान झाला. देवकीच्या पोटी क्रमांकही 8वाचा आहे. आणि पुढे कार्य केलं ते 8च स्वरूपात आहे. हे नीट आहे का? 8चा आकडाच असा आहे, त्याच्यात गाठ नाही. बाकी सगळ्या आकड्याला गाठी आहे. 1ला वर गाठ आहे, 2ला खाली गाठ, 3ला मध्येच गाठ आली, 4लाही खाली गाठ आहे, 5ला उजव्या भागाला गाठ आहे, 6ला मध्ये गाठ आली, 7ला वर गाठ, 9ला डोक्यावर गाठ. बिना गाठीचा 8 छत्रीची दांडी गाठ. हा ना. बरं चढ उतार आहे त्याच्यात, खाली जातं वर जातं. करून पहा. 8 2 16 6 1 7 उतरलं 1 ने. 8 1 24 4 2 6 8 चौक 32 3 2 5 8 45 4 0 4 8 8,012 गेलं वर. हे का सांगतो? कृष्ण जीवनाशी असा 8चा संबंध आहे. जसं चढ उतार आहे. जरासंधाच्या भीतीनं मैदान सोडून पळाला 8 2 16. कारण नसताना तुटकं चाक घेऊन युद्धात भीष्मावर धावला 8 सकम 48. विठ्ठल कार्य केलं ते 8 स्वरूपामध्ये. तुम्ही मोजा. बालकृष्ण, लाला कृष्ण, राधा कृष्ण, गोपाल कृष्ण, युगल कृष्ण, श्री कृष्ण, भगवान कृष्ण, योगेश्वर कृष्ण. 8वं स्वरूप कार्य योगेश्वर आहे. अर्जुनाच्या रथावर जो सारथी तो योगेश्वर. हे 8वं. आयिका यशस्वी अवतार ज्ञान वैराग्य ऐश्वर्य सहाय्य गुणवर्य वसती जसं म्हणतो भगवंत. हे द्वारकेचा राजा झाला. हे 7वं स्वरूप कार्य भगवान कृष्ण. साक्षात लक्ष्मी रुक्माईच्या रूपात अर्धांगिनी झाली. हा श्रीकृष्ण. खांद्यावर कांबळा, हातात काठी घेऊन गायी चारतो. हा गोपाल कृष्ण. रास क्रीडेच्या वेळेला प्रत्येक गोपिकेला वाटतो माझ्याच पुढे कृष्ण आहे. हा युगल कृष्ण. राधेच्या सानिध्यात राहू लागला. हा राधा कृष्ण. यशोदेनं लालन पालन केलं. हा लाला कृष्ण. आणि पहिला प्रगट झाला गोकुळात. हा बाळकृष्ण नंदागरी. मोजले तुम्ही? बाळकृष्ण, लाला कृष्ण, राधा कृष्ण, युगल कृष्ण, गोपाल कृष्ण, श्रीकृष्ण, भगवान कृष्ण, योगेश्वर. विठ्ठल अंश अंशांश तथावेश कला पूर्ण प्रकटते.
अवतार अनंत आहे, मुख्य 10 आहे आणि प्रकार 6 आहे. अंश अवतार, अंशांश अवतार, आवेश अवतार, कला अवतार, पूर्ण अवतार आणि परिपूर्णतम अवतार. हे 2 परिपूर्णतम आहे. राम आणि कृष्णकार ज्याच्या 4 व्यूह प्रगट होतात त्याला परिपूर्णतम म्हणतात. 4 व्यूह, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, हे 4. इथे श्रीकृष्ण, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि संकर्षण, हे 4. म्हणून पूर्ण अवतार. राम कृष्ण पूर्ण अवतार. गुरुजनाचा येणे करोनी संहार. गुरुजनाचा येणे करोनी संहार. अवतार राम कृष्ण पूर्ण अवतार राम कृष्ण. पाऊस येतो, आलाच पाहिजे. आपण भिजलो तरी चालल, म्हणजे मी कोरड्या जागेत राहून बोलतोय. हा ना. आपल्या नियोजनात पाऊस नाही, पावसात नियोजन आहे, हे लक्षात ठेवा. अरे आजचं वर्णन काय आहे? मंद मंद मेघ गर्जना करी, नद्या वाहतात दोई थड्या, मयुरादी पक्ष नृत्य करतात. मेघ गर्जना, पाऊस पडतो, यमुना वाहतीन तेव्हा कृष्ण जन्माय. म्हणून हा विक्षेप नाही, आपला यज्ञ सफल झाला त्याची ही पोच पावती आहे. यज्ञात भवती पर्जन्यो. विठ्ठल गुरुजनाचा येणे करुणी संहार. पूर्ण अवतार रामकृष्ण अवतार. अवतार शब्दाचा अर्थ आहे वरून खाली येणे. अवतरती, तरती म्हणजे तरणे, पण धातूला उपसर्ग लागला म्हणजे अर्थ बदलतो. आमचे निकम बाबा शिकवायचे, धातूला विघ्न बाबा उपसर्ग लागला की अर्थ बदलतो. म्हणून अवतरती, पण उपसर्ग लागल्यामुळे अवतरतीचा अर्थ झाला खाली येणे. अवतार, भगवान अवतार घेतो त्याची प्रमुख 3 कारणं आहे, सर्वांना पाठ आहे. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ही सगळी गीता तुम्हाला पाठ आहे. असू द्या, ते होईल, बरोबर होईल ते. अरे कृष्ण जन्म आहे ते लीला चालणार. यदा हे भारत, यदा यदा हि धर्मस्य ग्लानी भवति तदा तदा अहम आत्मानं सृजामि साधूनां परित्राणाय दुष्कृतां विनाशाय धर्म संस्थापनार्थाय अहम योगे योगे संभवामि. पहिलं कार्य आहे साधूनां परित्राणाय, दुसरं दुष्कृतां विनाशाय, आणि मग तिसरं आहे धर्म संस्थापनार्थाय. धर्म हा पदार्थ नसतो बरं का, तो धर्मीच्या आश्रयाने आहे, गुण गुणीच्या आश्रयाने आहे, कर्म कर्मीच्या आश्रयाने आहे, सुगंध फुलाच्या आश्रयाने आहे. ही सावयव पदार्थ नाही. सुगंध नाहीतर रोडच्या अलीकडे एक वारकरी उभा होता, पलीकडे 50 फुटाचा रोड, त्याच्या पलीकडे हॉटेल, भजी तळणं चाललेली होती, सुगंध सुटला होता, आणि 50 फुटावर रोडच्या अलीकडचा वारकरी वास घेत होता जवळजवळ अर्धा तास. हॉटेलवाल्याचं लक्ष गेलं, त्यानं असं केलं, वारकऱ्याला वाटलं भजी देतोय आपल्याला, गेलं पलीकडे हॉटेलच्या बाकड्यावर जाऊन बसलं. अर्धा तास पाहतोय मी तुम्हाला, आमच्या भज्याचा वास घेतला तुम्ही अर्धा तास. हो, 100 रुपये काढा. अरे मी 50 फूट पलीकडे रोडच्या, नाही वासाचं बिल 100 रुपये, भज्याच्या वासाचं 100 रुपये बिल, पलीकडे होतो. पहिले पैसे काढा. वारकरी कीर्तन ऐकलेला होता. ठीक आहे, मी एवढ्या गिरायकाच्या समोर पैसे देत नाही, आत चला. हॉटेल मालकाला आत नेलं,
गोदरेजच्या कपाटाच्या पुढे टेबल होता, वार केल्यानं तिथं नोट ठेवली 100ची. त्याला आरसा होता. बिल कशाचं आहे मालक, भज्याचं का वासाचं? वासाचं. आतली नोट घ्या. म्हणलं जाय भाऊ विठ्ठल. सहावयव पदार्थ नाही, आश्रित आहे. जर कोणी म्हणलं आजचे महाराज लई नाजूक आहे, त्यांना फुलाचा हार सहन होत नाही, सुगंधाचा करा. शक्य नाही. सुमनाचा परिमळू गुंफिता नये, मलयानीयसी तळू पालवी नये गाळू. सुमनाचा परिमळू गुंफिता नये. सुगंध फुलाच्या आश्रयाने, कर्मकर्मीच्या आश्रयाने, धर्मधर्मीच्या आश्रयाने. म्हणून पहिला शब्द आहे परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. पहिलं कार्य जर असेल तर साधूचं रक्षण, दुर्जनाचा नाश, मग धर्माची संस्थापना आपोआप होते. हे नसेल पटत. तुमचा बालमित्र अमेरिकेला, कल्पना करा, कल्पनेला काय खर्च आहे. तुमचा मित्र मुंबईला आहे, तुम्ही एकाच वर्गात शिकला बरं का विघ्ने महाराज. तो मुंबईला नाही अमेरिकेला मोठा अधिकारी झाला. 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाढायचा पेसर. शेवटी त्याची आई आजारी पडली. लोकांनी फोन केला, अरे आई आजारी पडली, सारखं तुझं नाव घेते बाबा, भेटीला आहे. तो आय एम बिजी म्हणत होता. मेली माय. मग लोकांनी झालं आई मरण पावली. म्हणले काय अंत्ययात्रा काढून घ्या, खर्च पाठवून देतो. हे बैमान खर्च पाठवतो अमेरिकेहून. 1 वर्षांनी बाप मेला तरी आला नाही. पुन्हा 5-6 वर्षाचा काळ गेला. वाड्याला कुलूप लागलं. 100 एकर जमीन पडीक आहे. त्याचा जो बालमित्र होता त्यानं त्याला मोबाईल केला, तुझी आई मरण पावली, आला नाही. तुझा बाप मेला तरी आला नाही. आता माझ्या एकुलत्या एक मुलीचं लग्न पुढच्या महिन्यातल्या 1 तारखेला आहे. आता जर आला नाही तर तुझा माझा संबंध संपला. आदल्याच दिवशी आला. 1 तारीख उद्याची होती, पण सगळे गाव त्याच्यावर तुटून पडलेले. का बैमानं, आई मेली, पाय घासून घासून तुझं नाव घेऊन तरी आला नाही, नंतर बाप मेला तरी आला नाही. 100 एकर जमीन पडीक आहे, अर्ध्या एकरात वाडा, त्याला कुलूप आहे. म्हणला चुकलं माझं. आणि तो जेव्हा वाड्याच्या दारापुढे आला, सर 7 वर्षे झाले होते, वाड्याला कुलूप गंजलेलं होतं, येड्या बाबळी वाढल्या होत्या, गाजर गवत. आणि मग वाड्याच्या दारात येऊन ढसा रडू लागला. भूतकाळ आठवला. इथं माझी माय आणि बाप मला घेऊन फिरवायचे, खेळवायचे, आम्ही बालमित्र इथं खेळायचो. भूतकाळ आठवला, रडायला लागला. श्रीमंत होता. त्यानं 200 कामगार सांगितले ऑइल पेंटवाल्यापासून. पार एका दिवसात वाडा चकचकीत केला. माझा दृष्टांत संपला. माझा प्रश्न आहे, तो अमेरिकेहून आला, वाड्यातला कचरा काढायला आला का? उत्तर आहे, त्याच्या मित्राच्या प्रेमासाठी आला. मित्राच्या प्रेमासाठी आला, पण आलाच आहे ना, मग कचराही काढून गेला. तसा भगवान पहिला साधूसाठी येतो, आलाच आहे ना, मग दुर्जन रूपी कचरा काढून जातो. म्हणून साधूना. बरं ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. भगवान म्हणतो मी साधूसाठी अवतार घेतो, इथपर्यंत ठीक आहे. पण साधू म्हणतात का? अरे साधूही छातीला हात लावून सांगतात, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार.
सज्जनासाठी अवतार घेतो आणि संतही म्हणतात देव आमच्यासाठी येतो, आम्हासाठी. आता अभंगावर आलो आपण. पण आज जरा बंधन आहे, मला पौराणिक संबंध आहे, आज कृष्ण जन्म करायचा आहे बरं का विघ्ने बाबा. त्यामुळे आता चाकोरीच्या बाहेर जाता येणार नाही. बरोबर, नाही तर दररोजही जात नाही म्हणा. आम्हासाठी अवतार. आणि मग मत्स्य कुर्मा आदी शुकर, हे मत्स्य कच्छ त्याला कुर्म म्हणतात, वराह. थोडंसं बारीक चिंतन करा. आता घड्याळ झपाट्यानं चाललं, थोडं काही समृद्धीनेही प्रवास करू आपण, काही काळजी नाही. बाबा केवढं स्वरूप आलं हे, दृष्ट लागेल. नावही सुंदर आहे, गोवर्धनगड. आता मंदिर झालं का पूर्ण? चालू आहे. त्यांच्या घरी जेवून आलो मी, ते बांधकाम करतात. सो गोवर्धन या नावामध्ये सगळा अर्थ सामावलेला आहे. हे नीट आहे का? कीर्तन विसरला तरी चालेल. गोवर्धन उचलायची ताकद एकट्या भगवान कृष्णाच्या करांगुळीत होती, पण एकट्यानं उचलला नाही, आपले गोपाळ गोळा केले. हे लक्षात ठेवा. हे जे गोपाळ आले सगळे गोवर्धनावर, नंतर एकटा श्रीकृष्ण गोवर्धन उचलू शकत होता, पण नाही. पेंद्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, श्रीदाम्या, मधुमंगल, अरे काठ्या लावा, काठ्या लावा, काठ्या. घामाघूम होईपर्यंत साणप बाबा काठ्या लावल्या गोपाळाने, आणि किसनरावनं करांगोळी लावली. उचलला गोवर्धन, उचलला. तसं जास्त मोठी देणगी देणारा परिसरातला असेल त्याला या भागातला कृष्ण समजू आपण. काही परिस्थितीनं गरीब असेल, शांतता ठेवा. जमलं. 2 शेळ्या, थोडंसं प्रेमाचं असतं, 2 शेळ्या चारत असेल, गाठी गाठीचं धोत्र, जर्मनच्या ताटात शिळपाकी भाकरी खात असेल, मोडक्या झोपड्यात राहत असेल, न त्यानेही आपल्या कमाईतले 1100 रुपये इथं आणून दिले असेल, त्याला या भागातला गोपाळ समजा. हे सगळे परिसरातले गोपाळ आणि कृष्ण एकत्रित आले म्हणून दृष्ट लागेल असं कार्य या ठिकाणी. आपण जाऊ सगळे, तिकडेच निघालो. तिकडेच चाललो आपण, दररोज तिकडेच चाललो. मरण ही समुद्र आहे, जन्म हा पहाड आहे, जीवन ही नदी आहे, आयुष्य पाणी. या 4 गोष्टी लक्षात ठेवा. आणि ते चाललेलं आहे. आयुष्य जात आहे पहा, गेली ऐसी घडी पुन्हा नये. आजचा दिवस उद्या नाही, आपण तिकडेच चाललो, जायचंच आहे. पण प्रपंचाचं कितीही करा, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरं वाटोळ्याचं चौकोनी डोळा तेल घालून संसार करा. 3 मजली इमारत बांधा, तरी तुमचा एकुलता एक मुलगा तुमचा 10वा घालेल याची शाश्वती नाही. एवढंच एक कार्य आपल्या जीवनात आपण सगळे जाऊ. पण इथे चंद्र सूर्य असेपर्यंत भाविक नतमस्तक होईल, हयात पिढीचं नाव घेईल की आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी केवढा ठेवा करून ठेवला. याला म्हणतात उत्तमची उरे कीर्ती मागे. आणि मला खात्री आहे तुम्ही गोवर्धनाला जर 10,000 रुपयाची देणगी दिली तर माझा भगवान कृष्ण एकाच वर्षात तुम्हाला 10 पट वापस केल्याशिवाय राहणार नाही. पदर फाटेपर्यंत देतो. म्हणून नोहे एकल्याचा खेळ. आता म्हणण्याचा उद्देश कळला तुम्हाला की सढळ हाताने या गोवर्धन गडावरती आपण सर्वांनी सहकार्य करा. भगवंत तुमच्याकडून करून घेणार आहे. पुन्हा आता आलं वगार म्हणून सांगतोच बरं का जापे सर. गेवराईला 50 वर्ष सप्ताहाला पूर्ण होतात. सुवर्ण महोत्सव जमला. आता हा 3रा टप्पा आहे. पहिला तपपूर्ती, 2रा रौप्य, 3रा सुवर्ण, 4था अमृत आणि 5वा गरोदरच राहशील. पण काळजी करू नको, महान तपस्वी तुझ्या पोटी जन्माला येईल, ते विसरवा मुनी. म्हणून इलविलाईचंही लग्न नाही, पौलेच त्याचे नाही. म्हणून आजा ब्रह्मचारी, आजी कुमारी. इथपर्यंत आलो आपण. आता विसरवाला 5 बायका, इडविडा, देवदर्शिनी, कैकसी, पुष्पत्कटा आणि बाका. रावण एकंदर सावत्र 11 जण आहे. ईडविडापासून झाला तो कुबेर. रावणाचा सावत्र भाऊ लागतो कुबेर, हे लक्षात घ्या. कुबेर. देवदर्शिनीचा झाला विश्रवण, कैकसीचा रावण, पुष्पत्कटाचे 3,
कुंभकर्ण बिभीषण आणि शूर्पणखा आणि बाकाचे 5 महोदर महापार्श्व सुपार्श्व कुंभीन आणि खर, हे 5 लक्षात राहिले तर ठेवा, नाही तर नाही. लक्षात आलं. 30 बाय 30 योजन लंकेची लांबी रुंदी आहे. आताच्या भाषेत 360 किलोमीटर रुंदी, 360 किलोमीटर लांबी. 4 महाद्वार आहे. पूर्व द्वारावर 10,000 राक्षसांचा प्रहार आहे. पश्चिम द्वारावर 1,00,000 राक्षस आहे. उत्तर द्वारावर 10 लाख आहे. दक्षिण द्वारावर कोणी नाही, समुद्र असल्यामुळे. त्याच्यासोबत युद्ध झालं ते 87 दिवस, त्यातलं 15 दिवस थांबलं म्हणून 72. राम रावण युद्ध सर्वांना माहिती आहे. युद्ध संपलं आणि रामचंद्र प्रभू लक्ष्मणा आठवतं का रे तुला? अरे आपला भाऊ भरत चित्रकूटावर आला होता, रडत होता, दादा गावला चला, दादा गावला चला. शेवटी मी पादुका दिल्या, त्यानं त्या पादुका डोक्यावर घेतल्या आणि डोक्यावर पादुका ठेवून रडून म्हणाला, जातो दादा, पण 14व्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या सूर्यास्तापर्यंत वाट बघील, तुम्ही आला नाही तर समजायचं भरत मेला. हा, मग आता वैशाख शुद्ध षष्टीला आपण तिथे पोहोचलो पाहिजे, कारण षष्टीलाच राम आला होता. वैशाख शुद्ध षष्टीला राम वनवासात आला. वैशाख शुद्ध एकादशीला दशरथ मेला. वैशाख शुद्ध पौर्णिमेला दहन विधी झाला आणि वैशाख वद्य अष्टमीला तेरवी झाली. हे तिथीपत्र आहे. तेरवी 13व्या दिवशी होते ना. वैशाख शुद्ध एकादशीला प्राणोत्क्रमण आहे. पोरं मामाच्या घरी होते, आणण्यात वेळ गेली म्हणून पौर्णिमेला झाला दहन विधी आणि मग अष्टमीला तेरवी झाली. मी का सांगतो? चैत्र वद्य चतुर्दशीला रावण मेला, अमावस्या झाली, मग प्रतिपदेला दहनविधी केला, वैशाख लागला. मुहूर्त तृतीयेचा आला, अक्षय तृतीया, मग बिभीषणाचा राज तिलक केला. मग आली चतुर्थी आणि मग हिशोब केला, दिवस 2 राहिले, आपण पोहोचलो पाहिजे. मग पुष्पक विमान. विठ्ठल विठ्ठल पुष्पक विमान उतरलं भारद्वाजजीच्या आश्रमात वगैरे वगैरे. आता वगैरे मध्ये वाढत नाही, नाही तर तेच चालू आहे आमचं रात्रंदिवस. माझ्या भरताला संदेश द्या हनुमानजी, दुपारपर्यंत तुमचे बंधू राम येणार आहेत म्हणावं. आणि आता भरतानं हिशोब केला, नंदीग्रामामध्ये हिशोब केला. आज शेवटचा दिवस, दादा आले नाही सूर्यास्तापर्यंत तर सरपणाचा ढीग रचला, पेटून उडी घालील. हे सावत्र भावाचं सांगतो. सक्के भाऊ इस्टेटीसाठी भावाच्या मरण्याची वाट पाहतात. हा सावत्र म्हणतो माझा राम आला नाही, अग्नीत उडी घालील. सरपण रचून ठेवलं, जपमाळ हातात आहे. हनुमानजी आले. जय श्री राम. तुम्हारे भैया रामचंद्र दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं. भोताल नाचला भरत हनुमंताच्या, पायावर डोकं ठेवून रडला, मारुती राया काय देऊ तुम्हाला या संदेशाच्या मोबदला. या संदेश ऐकण्यासाठी बसलो होतो, 14 वर्षे तपाला. आता माझा दादा न वहिनी सिंहासनावर बसतील. राजा राणीचं एकदा एक रूप माझ्या डोळ्यानं पाहिलं, दोन्ही पवित्र झालेले बोबुळे काढून बक्षीस देईल तुम्हाला. म्हणजे भरत पळत गेला अयोध्येत राजमहाला पुढे. माताजी आनंदावर ना, माताजी. माई कौशल्या बाहेर आली. क्या हुआ बेटा? अभी भी संदेशा मिला है माँ, मेरे भैया, मेरे परमात्मा, मेरे उद्धारक, मेरे राजा, मेरे सरकार राम, मेरे रामचंद्र आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं. हे ऐकलं माई कौशल्या रडू लागली. जवळ आले भरत जी. माँ मेरा भैया 14 साल के बाद आ रहा, आपको खुशी नहीं हो रही? खुशी हो रही बेटा. रो रही क्यों? अरे रोने का कारण अलग है बेटा, आज तुम्हारे पिता दशरथ जी की याद आई है. आज तुम्हारे पिता होते तो नाचने लग जाते. शत्रुघ्न आला, अयोध्या को सजाओ. बस आता हनुमान जी आले. प्रभु चलो, अयोध्या की दशा ठीक नहीं है. 9:15 वाजले ना. अयोध्या की दशा. मग विमान अलीकडे आलं, सीमेवर उतरलं. कुबेराची संपत्ती नमस्कार केला. विमान निघालं. सर्वांचं मिलन झालं. आनंदाला पारावार नाही. घर आए 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 घर आए 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 घर आए लक्ष्मण राम पुनि आनंद भयो भगवान. घर आए 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 घर आए 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 घर आए लक्ष्मण राम पुनि आनंद भयो
कौशल्या पूछने लागी कहो लंका की बात। राम जी कहो लंका की बात। इतने दिन में रावण मारा लाए सीता को साथ। राम जी लायो सीता को साथ, लाए सीता को साथ। घर आए 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 घर आए 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 घर आए लक्ष्मण राम पुरी को आनंद भयो भगवान। घर आए 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 घर आए आए घर आए लक्ष्मण राम पुरी को आनंद भयो भगवान। मात कौशल्या पूछने लागे कहो लंका की बात। कितने दिन में रावण मारा लाए सीता को साथ। आनंदाला पारावार नाही। 4 पाट मांडली, 3 पाटावर 3 भाऊ बसवले, स्वतःची आंघोळ स्वतः केली, भावांना आंघोळा घातल्या आणि मग सिंहासनावर राम सीता विराजमान झाले। भरतजीच्या हातात छत्र आहे, लक्ष्मण शत्रुघ्न चौऱ्याड हातात, हनुमानजी आपल्या पद्धतीने बसलेले आहे। कुंकवाचा करंडा वशिष्ठ गुरुजीच्या हातात आहे आणि माय कौशल्या आरती घेऊन उभी आहे। पहिला कुंकुम तिलक वशिष्ठ गुरुजींनी केल्याबरोबर सर्वांनी जय जयकार केला। बोलिए राजाधिराज महाराज रामचंद्र भगवान की जय। राम सिंहासनावर विराजमान झाल्यावर प्रजाजनांचे नाचून आनंदाने उद्गार झाले। राम राज्य काय होणे आम्हाची। झाले राम राज्य काय होणे आम्हाची। झाले राम राज्य काय उणे आम्हासी। जय जयकार झाला बरं का वाघमोडे सर। काही गुलाल टाकू लागले, गुलाल आनंदावर आहे ना, गुलाल टाकू लागले। गुलाल टाकताना पाहलन सीतामाई उभ्या झाल्या सिंहासनावर। हे बारकावीने टाका, ए गुलाल फेकने वाले मत फेंको गुलाल। प्रभु जी बोले अरे जानकी वे लोग 14 साल के बाद खुशी मना रहे, फेंकने दो। नाही प्रभू, नीट बस देत नेमके VIP मध्ये येतात ते समाज 10,000 आहे पण दिसतात हे दोघं। ठीक आहे ठीक आहे, मोठी माणसं घेऊन असतात असं बस। हा ठीक आहे, नेमकं एक चुकीची पद्धत आहे ती। एका नाही दोघं चालू विठ्ठल विठ्ठल मात फेंको गुलाल। अरे फेंकने दो जानकी, ये 14 साल के बाद वे लोग खुशी मना रहे। नाही प्रभू। आणि सीता रडू लागली। अरे राज्याभिषेकाच्या वेळेला सीतेचं रडणं का रडतेस? ये गुलाल नहीं, रावण चुरा के ले जा रहा था, पंचवटी में अकेली थी, मैं रो रही थी, बचाओ दौड़ो बचाओ, दुनिया में का कोई माई का लाल मेरे लिए नहीं दौड़ा था। ये गीत पक्षी दौड़ा था जिसका नाम जटायु, और जटायु को मेरे सामने रावण ने मार डाला। प्रभु
मेरे जटायु का ऐसा खून बहता था जैसा आज का गुलाल है। तो मेरे लिए कुर्बानी करने वाले, आज का खुशी का गुलाल देखने के बाद मेरे लिए कुर्बानी करने वाले मेरे जटायु के खून की याद आई जी भगवान, मत फेको गुलाल। अगदी अगदी मी समन्वय सांगतो, असाच प्रसंग, अगदी असाच मुंडे साहेब, छत्रपती शिवाजी राजे सिंहासनाकडे निघाले, राज्याभिषेक सोहळा, जय जयकार चालू आहे, पण प्रत्येक पाऊल टाकताना छत्रपती शिवाजी राजे एक एक गमावलेला हिरा आठवायचे। एक एक पाऊल टाकताना, बरं का डाकणे साहेब, शिवाजी राजांना गमावलेला एक एक हिरा आठवायचा। पाऊल सिंहासनाकडे, अस्पष्ट शब्द कानी आले, आधी लग्न कोंडाण्याचे, मग रायबाचे। पहिली आठवण आली तानूजी मालुसर यांची, फक्त आठवणी होत्या बरं का वाघमोडे सर। पुन्हा 2 पावलं टाकली, अस्पष्ट शब्द कानी आले, काळजी करू नका राजे, या देहात शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत खिंड लढविल राजे। बाजी प्रभूची आठवण, त्याच्या पुढे शिवा न्हाव्याची आठवण आली। शिवाजी राजासारखा चेहरा होता, शिवा न्हावी, आणि बदली म्हणून शिवाजी राजे त्यांना पाठवतात तेव्हा स्वतः शिवाजी राजांनी पोशाख, त्याच्या डोक्यावर मुकुट, हातात तलवार, असं बसायचं, एक पाय पुढे ठेवायचा, सगळे सांगितलं। पण शिवा न्हाव्याच्या चेहऱ्यावर राजाला लाजवेल एवढा आनंद होता, आणि शिवाजी राजे रडत होते। शिवा जी, अरे मरायला चालला माझ्यासाठी, माहिती आहे, तरी प्रसन्न आहे। त्याचं कारण आहे राजे, मी ऐकलेलं आहे की माणूस मेला म्हणजे माणसं रडतात। मी अजून जिवंत आहे राजे, तरी माझ्यासाठी महाराष्ट्राचा राजा छत्रपती रडतो। मला यापेक्षा काय मिळवायचं आहे राजे? एक एक हिरा, एक एक हिरा। पण नुसत्या आठवणी होत्या। लक्ष गेलं ढाकणे साहेब, आग्र्याच्या कैदेतून सुटका करून देणारा मदारी मेहतर, मदत करणारा, लांब उभा होता, फाटक्या कपड्याचा, मळकटल्या कपड्याचा, तो दिसला, मदारी पळत आला, माझे सगळे हिरे गेले या सिंहासनासाठी, तू एक राहिला बापा, आग्र्याच्या कैदेतून सुटका करून द्यायला सहकार्य करणारा। मी प्रसन्न आहे, काय पाहिजे ते माग, मला काही नको, वाटेल ते माग, काही नको राजे, तुला राजा ती लायकी माझी नाही राजे, वाटेल ते माग, एक अपेक्षा करतो राजे, हे तुमचं सिंहासन आहे ना, तुम्ही रोज बसायच्या आधी या अंगावरच्या वस्त्राने ही सिंहासन पुसायची संधी या मदारीला द्या राजे। आणि मग मदारीला कवटाळलं ना अश्रूचा अभिषेक डोक्यावर, मदारी अरे असे हिरे मला मिळाले म्हणून आजचा दिवस उजाडला। हे का सांगतो, सीतामाईला गुलाल पाहून आठवण आली पहिली जटायूची, मत फेको गुलाल। शेहनाई वाजवणारे तयार होते, वाजवली नाही डाकणे साहेब कोणीच, का रे का वाजवली नाही? सेवक आले, हे काय लावली तोंडाला, वाजवली का नाही? वाजवणार होतो, म्हणाय कोणी केली? कोण नाही केली। मग एकमेकाला आम्ही असं म्हटलं, आता आपले महाराज दशरथ राजे पाहिजे होते, रामाचा राज्याभिषेक पाहून नाचले असते, जुन्या राजाच्या आठवणी आल्या, आमचा कंठ दाटलाय हो, त्याच्यामुळे शेहनाई वाजली नाही। झाले रामराज्य, याच्या पुढचं सांगतो। आता रामराज्य म्हणजे काय? रामराज्य म्हणजे धर्मराज्य, धर्मराज्य म्हणजे माणुसकीचं राज्य। धर्म एवढा संकुचित नाही वाघमोडे सर, माणसानं माणसासोबत माणसासारखं वागणं याला म्हणतात धर्म। आणि त्या धर्माची सुरुवात घरी झाली पाहिजे तर टिकतो देवळापर्यंत, आमचा धर्म मंदिरात सुरू होतो म्हणून संपतो घरापर्यंत। बरं का डाकणे साहेब, घरून सुरुवात झाली पाहिजे, नाही तर एक शेठजी यायचे, इथले शेठजी नाही रे बाबा, तिकडचे सांगतो, शेठजी यायचे रोज प्रवचन ऐकायला, ते हिंदी शायरचे महात्मे होते। शेठजी आप अकेले आते हो रोजाना, तुम्हारा बेटा नहीं क्या? बेटा है जी 25 साल का, उनको क्यों नहीं बेचते? बोले वो कोरा कागज है, उसको बिगाड़ना नहीं चाहता। और आप? बोले मैं कार्बन कॉफी हूँ। कागदातला फरक कळला का? कार्बन कॉफी मैं सुन लेता हूँ, दूसरे को दे देता हूँ, कार्बनचा तो वरून लिहिलं की खालच्या कागदावर जातं, मैं कार्बन कॉपी हूँ, तुम्हारा प्रवचन सुनता दूसरे को दे देता, वो कोरा कागज उसको बिगाड़ना नहीं, कुछ करो, कल भेजो तुम्हारे बेटे को, ठीक है। 25 वर्षाचा तरुण मुलगा दुसऱ्या दिवशी शेठजीचा प्रवचन ऐकायला आला। गायीवर प्रवचन होतं महात्म्याचं, आणि गायीवर 1 तास प्रवचन केलं। गैया के आंखें तो चांद सूरज है, 33 करोड देवता का निवास होता है, गैया की सेवा तो भगवान की सेवा होती है। 1 तास प्रवचन ऐकलं शेठजीच्या मुलानं। प्रवचन ऐकल्यावर वाघमोडे सर, शेठजीचा मुलगा आला, धान्याचं दुकान होतं, दुकान उघडलं, त्या पोरानं समोरून एक गाय चालली होती, गायचंच प्रवचन ऐकून आला होता।
गैया के आंखें चांद सूरज है, 33 करोड देवता का निवास है, गैया की सेवा भगवान की सेवा. त्यानं 20 किलो तांदळाची गोणी ओपन केली, रस्त्यावर आणून ठेवली, गाईला खाऊ घातली. गाय तांदूळ खात असताना शेठजी आला. क्या करते हो रे? आज प्रवचन सुनने गया था पिताजी, बाबा जी ने बताया था कि गैया में 33 करोड़ देवता का निवास होता है, उनकी आंखें चांद और सूरज है. गैया सामने से जा रही तो मैंने कहा गैया को चावल खिलाओ. गधे, कथा सुनी जाती है या घर लाना पड़ता है? तूने तो दुकान में लाके रखे है ना. आमचा धर्म घरून सुरू होतो, आमचा धर्म मंदिरात सुरू होतो, घरापर्यंत संपतो. धर्माचा प्रारंभ घरी झाला पाहिजे, मग मंदिरापर्यंत टिकतो. धर्म म्हणजे साध्या गोष्टी आहे. सासूला वाटलं पाहिजे सून नाही माझी मुलगी आहे, सुनेला वाटलं पाहिजे सासू नाही माझी माय आहे. या धर्माची गरज आहे. मी सुनाच्या बाजूनं बोलत नाही. इथल्या सासवाणी माझ्यावर लाल डोळे करायचे नाही. 10:30 मी जाणार आहे. पण ते स्वयंपाक चालू असताना सासू म्हणते पाणी दे ग बरं का अण्णा. आणि ती बिचारी घाई घाई तांब्यान फुलपात्र आणून सासू पुढे तो आवाज होतो फरशीमुळे ढाकणे सर. मग सासू म्हणते आदळून कशाला देतेस, जाय घेऊन. सारखी आदळ आपण. अहो सासूबाई आदळून नाही, ते चपाती करपल तव्यावर म्हणून घाईनं ठेवलं. नकोच मला सारखे आदळ आपट. आता अशा सासूचं सुनही काय करेल. बरं ठीक आहे सासवांनो, तुमचंच बरोबर आहे. आदळून जेवायला देऊ द्या, आदळून पाणी देऊ द्या, आदळून अंथरून पांघरून जन्मभर आदळ आपण सुनेला करू द्या. पण हे लक्षात ठेवा, मरायच्या वेळेला सासूचं डोकं मांडीवर घेऊन 2 चमचे पाणी सुनच पाजणार आहे. मुलगी दिल्लीला आहे, सावडायचा कार्यक्रम संपल्यावर 3 दिवसांना येणार आहे. मग जिच्या हातून 2 चमचे पाणी पिऊन तिच्या मांडीवर डोकं ठेवून प्राण सोडायचा आहे, त्या सुनला मुलगी मानली तर काय बिघडल. आणि मुलीला 25 वर्षेच आईकडे राहायचं आहे, जन्म सासूकडे काढायचा आहे. मग सासूला माय समजलं तर एका वाक्यात सांगतो, ज्या दिवशी सुनला वाटेल सासू नाही माझी माय आहे, एकही म्हातारी वृद्धाश्रमात जाणार नाही. ज्या दिवशी सासूला वाटेल सून नाही माझी पोटची मुलगी आहे, आमच्या देशात एकही सून रॉकेल वतून पेटणार नाही. या धर्माची गरज आहे. त्याची सुरुवात घरी झाली पाहिजे तर मंदिरापर्यंत टिकतो. म्हणून रामराज्य याचं नाव माणुसकीचं राज्य, नाम धर्मराज्य. झालंय रामराज्य आणि काय उण्या मासी. आणि जिथे धर्मराज्य असतं तिथे सगळ्या गोष्टीची अनुकूलता आहे. ही वेगळे सांगण्याची गरज नाही. लक्षात ठेवा, पहिला परिणाम धर्माचा पावसावर होतो. अधर्म झाला तरी त्याच्यावर परिणाम, आणि धर्म झाला तरी परिणाम. धर्म झाला तर पाऊस वेळेवर पडतो, आणि अधर्म झाल्यावर घाबरत घाबरत पडतो. मेघ पडे भीती पिके सांडी आली किती, पिके सांडी आली किती, पिके सांडी आली किती. हा मेघ पडे भीती सांडी आली किती, सांडी आली किती, सांडी आली किती. वाह, संच मस्त आहे. मेघ पडे भीती पिके सांडी येली क्षिती. भीती म्हणजे पडू का नको, पडू का नको, पडू. जेवढा माणूस पुढे चालला त्याच्या पुढे निसर्ग चालला. माणसानं ड्रीप सिंचन केलं, आता त्यानं वरूनच ड्रीप केलं. श्रावण महिनाभर पाऊस पडतो तरी कांजीचा सदरा भिजत नाही. मेघ पडे भीती. भीती म्हणजे घाबरत, पडू का नको, पडू का नको, पडू का नको. आणि तो घाबरत घाबरत पडत असल्यामुळे पिके सांडेली क्षिती. पहिला परिणाम पावसावर, नंतर पिकावर. याच्या उलट बोलायचा, त्याला अभंग लक्षात आला तुमच्या. पण हे अधर्माच्यामुळे काय होतं. आणि जिथे धर्म आहे, थोडंसं महाभारतात नेतो तुम्हाला. लगेच भारतात येऊ, वेळेत होईल सगळं. भारतात येऊ, फक्त महाभारतात असं देखा. महाभारत 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास. वाढवत नाही. अज्ञातवासामध्ये जर शोधलं तर पुन्हा 12 वर्षे वनवासात जाऊ असं पांडवांनी लेखी दिलं होतं. पण अज्ञातवासाचं वर्ष संपत आलं तरी पांडवाचा तपास लागेना. 12 महिने झाले, 8च दिवस शिल्लक राहिले. दुर्योधनानं तातडीची मिटिंग बोलवली. मिटिंगचे अध्यक्ष भीष्माचार्य. विषय, हल्ली पांडव कुठे असावे. प्रत्येक वक्त्यानं उभं राहून बोलायचं. आमच्या मते पांडव बीड जिल्ह्यात, बसा खाली. दुसरा उठला. जालना जिल्ह्यात, बसा खाली. परभणी, महाबळेश्वर. सगळ्या वक्त्यांचे भाषण, वेळ कमी होती ना. शेवटी अध्यक्षाचं भाषण. भीष्म उठले.
पांडव कुठे असावे याच्यावर भाषण. भीष्म उठल्याबरोबर पत्रकार मंडळी सावध झाली की हे म्हातारं गुप्त माहिती देतं बरं का. शिवाजीरावनं तर पेनच काढलं. आतापर्यंत अनेक वक्त्यांनी पांडवाच्या बाबतीत आपलं वक्तव्य केलं, पण माझं निश्चित मत आहे. आता पेनच टेकवला डाकणे साहेबांनी. म्हातारं सांगते निश्चित मत आहे. काय? जिथे वेळेवर पाऊस पडतो, गाय धष्टपुष्ट भरपूर दूध देणारे आहे, जमीन भरपूर पिकते, फळानं लदबदलेली झाडं आहे, सदाचारानं वागणारी माणसं आहे, नक्की तिथे माझा धर्मराज असला पाहिजे. म्हणून तुम्हाला महाभारतात नेलं. जिथे धर्मराज आहे तिथे जमीन पिकणे, झाडाला फळे येणे, गायीला भरपूर दूध देणे. जिथे धर्मराज्य म्हणून झाले रामराज्य. काय उणे आमासी? ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता त्या त्या गोष्टीची अनुकूलता. धरणी धरी पिके आणि गायी वळल्या म्हैसी. आता ज्या राज्यामध्ये एवढी सुविधा आहे, ठरलेलं आहे, ज्याची खावी पोळी. तुम्ही पहा पंढरपूरला ते बोट तुटलेले, नाक तुटलेले त्याला आपण महारोगी म्हणतो, पण विनोबाजी भावे महारोगी शब्द वापरत नव्हते. ते म्हणायचे अरे भगवान की खंडित मूर्ती आहे. त्यांचे शब्द देवाच्या भंगलेल्या मूर्त्या आहे म्हणायचे. महारोग्याला नमस्कार करायचे विनोबाजी आणि म्हणायचे ह्या देवाच्या भंगलेल्या मूर्त्या आहे, भंगलेल्या. आणि ते कैकाडी बाबाच्या मठात बरं का वाघमोडी, कैकाडी बाबाच्या मठात लापसी 2 वेळेला बाबा द्यायचे आणि मग आंघोळ्या. ते महारोग्याला कपडे रे कैकाडी बाबा, महारोग्याला कपडे. दिवाळीला पहाटे उठून सुगंधी साबणानं सगळ्या महारोग्याला कैकाडी बाबा आंघोळ्या घालायचे. आणि ते 12 महिने. आणि ते कैकाडी बाबाच्या मठात कैकाडी बाबाचंच भजन करायचे. त्यांना येईल तसं अंग इठला, त्याला काही तालसोर नाही. ते तुटके बोट त्यांचे. लापसी खायच्या आधी भजन. अंग इठला पांग फिटला कैकाडी बाबा मा गुरु भेटला, त्यांचं भजन. तिथं काही सुशिक्षित बेकार गेले, पंढरपूरला गेलेले कैकाडी बाबाचा मठ बघा, सुशिक्षित न बेकार. त्यांनी ते भजन करताना पाहिले ते सुशिक्षित रागाले. लेका अख्खा महाराष्ट्र ज्या पांडुरंगाचं भजन करतंय आणि त्या पांडुरंगाच्या नगरात राहून तुम्ही पांडुरंगाचं भजन न करता कैकाडी बाबाचं भजन करता. ते महारोगी रागाले. कोण लागलाय तू शहाणपण सांगायला? जो रुपया महाराष्ट्रभर चालत नाही तो पंढरपूरला आणतो, बरोबर आहे ना, पेटीत टाकायला. आणि त्या खोट्या रुपयावर दिमाग करतो ना आम्हाला उपदेश करतो का? अरे 12 महिने आमचा कैकाडी बाबा आम्हाला जेवायला घालतो, कपडे करतो, मग ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, बरोबर आहे ना. मग कैकाडी बाबा आम्हाला जेवायला घालतो, आम्ही भजन कैकाडी बाबाचं करणार. तसं ज्या राम राज्यामध्ये एवढ्या सुविधा आहे, मग भजन कोणाचं? राम वेळा वेळा गाव आम्ही राम वेळा वेळा गाव राम वेळा वेळा आम्ही गाऊ राम वेळा वेळा गाऊ राम वेळा वेळा आम्ही गाव
ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. ज्या राम राज्यामध्ये एवढा आनंद आहे मग आम्ही भजनही रामाचंच करणार. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये. राम आता शिवाजीराव तुम्ही म्हणलं ऐका. राम ही सार आहे. सार ग्रहण करायचं असते ना असार टाकून द्यायचं असते. बदामच्या विरुद्ध खारक, खारकेच्या विरुद्ध बदाम, दोन्हीच्या विरुद्ध आंबा, तिन्हीच्या विरुद्ध पेढा. विरुद्धार्थीमध्ये बदामचा वरचा भाग फेकायचा आतला खायचा, खारकेचा वरचा खायचा आतला फेकायचा, आंब्याचा वरचाही फेकायचा आतलाही फेकायचा आणि मधला चाखायचा, पेढ्याचा वरचाही फेकायचा आणि मधलाही फेकायचा आणि आत अख्खाच खायचा. ते सार आहे. जे सार आहे ते ग्रहण करायचं आहे. राम हे सार आहे. 2-3 दृष्ट्या पटवून देतो मी. 100 कोटी श्लोकाचं रामायण भांडणं झाले रोहिदास तिघाची, देव दानव आणि मानव. देव म्हणाले रामायण आमचं, दानव म्हणतात आमचं, मानव म्हणतात आमचं. तिघाची भांडणं हायकोर्टमध्ये गेली. हायकोर्ट म्हणजे महादेव बडादेव सब देवन का बाबा. महादेवाने विचारलं का म्हणता रामायण आमचं, नाही आमचं, आमचं आहे. महादेव म्हणाले हे कोर्ट आहे, इथे एका एका पक्षाने बोलायचं आहे. दोघं बसा खाली. सांगा. देवाला विचारलं. देव म्हणाले रामायणाचे हक्कदार आम्ही, आमच्यापैकी एका देवाचं चरित्र या ग्रंथात असल्यामुळे हक्कदार आम्ही. ठीक आहे, अजून 2 पार्ट्याचं विचारून घेतो मग नेईन. बघा खाली. मग दानवांना उठवलं. ते म्हणले खरे हक्कदार आम्ही. का आमच्या पार्टीचा रावण नसता तर रामायणच झालं नसतं. हे नंतरचे भांडणं आहे. खरे हक्कदार आम्ही. आता पहिल्यापेक्षा यांचं बरं वाटलं महादेवाला. म्हणजे झालं आता एकच पक्ष राहिला, फक्त मला वेळ पाहू द्या, अजून पाऊण तास आहे. एकच पक्ष राहिला. माणूस टोप्यावाले माणसं उठवले महादेवाने. टोप्यावाले त्यांनी टोपीतलं डोकं वापरलं. शिवाजीराव अरे टोप्या कोणी घालतात का ज्यांना डोके आहे ते. माणसाने टोपीतलं डोकं वापरलं. खरे हक्कदार आम्ही म्हणजे वाल्या कोळी माणूस होता. बरोबर आहे. वाल्या कोळी माणूस होता, त्याचा वाल्मिकी झाला आणि त्यानं ग्रंथ लिहिला. मग भांडतात हे खरे हक्कदार आम्ही. महादेव चकित झाले. म्हणजे टोप्यावाल्याचं दोघांच्याही पुढे दिसतं. शेवटी महादेवजी म्हणाले बा भांडणानं कोणाचं बरं झालं नाही, त्यापेक्षा तिघं वाटून घ्या, तुम्हीच वाटून द्या. मग वाटप सुरू केला. नाथ महाराज एका ओवीत वाटप लिहितात. 33 कोटी 33 लक्ष 33 सहस्त्र 300 33 आणि 1 उरला. झाला एका ओवीत वाटप. लक्षात आलं का. बरं पुन्हा सविस्तर सांगतो. 33 कोटी श्लोक देवाला, 33 कोटी दानवाला, 33 कोटी मानवाला, उरले 1 कोटी. 33 लक्ष देवाला, 33 लक्ष दानवाला, 33 लक्ष मानवाला, उरले 1 लक्ष. 33,000 देवाला, 33,000 दानवाला, 33,000 मानवाला, उरले 1,000. 300 देवाला, 300 दानवाला, 300 मानवाला, 100. 33 देवाला, 33 दानवाला, 33 मानवाला 1. मग ते आधीच सांगितलं मी. 33 कोटी 33 लक्ष 33,333 असा वाटप झाला आणि 1 श्लोक उरला. आता काय करू. सुटा करा. काय करू म्हणजे वक्रे महाराज सुटा केला श्लोक. तो 32 अक्षराचा होता. अनुष्टुप छंदाचे श्लोक 32चे असतात. बहुतांश श्लोक गीतेमध्ये 32 अक्षराचे. धर्मक्षेत्रे 4, कुरुक्षेत्रे 4, समवेता 4, युत्सभा 4. वरची 16ची लाईन, खालची 16ची 32. 10 अक्षरे वाट्या आली. 2 असे उरली. महादेवराव म्हणले आता काय करू. दोघाला दिली, तिसरं लाल डोळे कर माझ्यावर, तुम्हीच ठरवा. मग वाटणाऱ्याला बक्षीस देऊन टाका ना. दिली पण जाताना विचारलं कोणती. तेच राम नाम 2 अक्षरे अमृतपान केले शंकर. हे सार आहे, सार आहे. दुसरं एक घाबरू नका वाघमोडे सर. तर सरांना एक गणित सांगतो. कोणत्याही नामाला 4 गुणा, कोणत्याही तुम्हाला वाटेल त्या. 5 मिळवा, डबल करा, 8 भागा, 2च उरतात. घरी गेल्यावर रात्रभर करा. हे 1 अक्षराच्या नामापासून 12 अक्षरापर्यंत. बरं सांगतो 2 मिनिटात. हा ओम 1 अक्षर, गुणा 4 4 1 4, मिळवा 5, 4 आणि 5 9, करा डबल 18, भागा 8 8 2 16, 18तून 16 2. त्याच्या पुढे घ्या विठ्ठल 3 अक्षरी, चतुर्गुणे 4 त्रिक 12, मिळवा 5 17, करा डबल 34, भागा 8 8 चौक 32 2. त्याच्या पुढे रामकृष्ण रिसा घ्या, 4 गुणा 24, मिळवा 5 29, करा डबल 58, भागा 8 8 7 56 2. 12 अक्षराचं घ्या, 12 चौक 48, मिळवा 5 53, करा डबल 106, भागा 8 8 13 104. रात्रभर कागद काळे करा, उद्या मला मोबाईल करा. हे रामासाठी सांगतो. नाम को चतुर्गुणे उसमें पंचतत्व मिले, द्विगुण करने का काम, 8 से भाग लो नीचे बचे सो राम. शेवटी राम शिल्लक राहते म्हणून आम्ही दुसरं काय नाही. राम वेळो वेळा आम्ही गावो होवे. राम वेळो वेळा ए
तळीता कांडिता जेविता गे बाईये तळीता काढिता देविता गे बाईये राम वेळो वेळा आम्ही गाऊ मोविये 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 वेळो वेळा आम्ही गाऊ मोविये तळीता कांडिता जेविता गे बाईये राम वेळो वेळा आम्ही गाऊ मोविये तळीता काढिता देविता गे बाईये म्हणून राम वेळोवेळा बरं का रोहिदाजी राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये. दुसरं एक कारण व्याकरण दृष्ट्या राम म्हणताना तोंड उघडतं बंद होतं. करून बघा काही खर्च येत नाही. राम हे तर माझं आव्हान आहे. तोंड बंद करा राम म्हणून दाखवा. उघडा तोंड म म्हणून दाखवा. अजिबात नाही. किती ताकदवान पैलवान असू द्या उघड्या तोंडानं त्यानं म म्हणून दाखवा तोंड बंद करून रा म्हणून दाखवा. नाही जमात. राच्या वेळेला उघडायचंच मच्या वेळेला बंदच करायचं. राच्या वेळेला तोंड उघडल्या गेलं की आतलं पाप बाहेर जातं आणि लगेच घुसलं तर अरे घुसल कसं मन गेट बंद होतो. हे राम शब्दातली मजा. रकार उच्चार मात्र न बहिर निर्याती पातकम. राचा उच्चार केला ना आतलं पाप बाहेर गेलं मग ते घुसू नये म्हणून म शब्द असतो कपाटवत ते तोंड बंद होतं. त्याला एक कारण आहे. कारण सर्वांना माहिती आहे. कचट तप बरं का शिवाजीराव असे 5 वर्ग आहे. हे क ख ग नाही घ्यायचं उभं कचट तप. अण्णाजी आपलं पहिलं वर्ष व्याकरणाचं कचट तप आणि स्थानं कंठे तालवे दंते मूर्धन्य आणि वष्टे ही 5 स्थानं आहे. कचं कंठेच आहे. तुम्हाला मजा पाहायची असेल तर इथं बोट ठेवा आणि पहिली लाईन मनातल्या मनात उच्चारा. तुमच्या बोटाला स्पंदन जाणवेल. क ख ग ग ही सगळी लाईनीतून बोट जरा हळूच ठेवा. अजून अर्धा तास कीर्तन ऐकायचं आहे. जोरात दाबू नका. उच्चारा फक्त. हे पहिली लाईन कंठे आहे. कंठे आहे. जेव्हा संबंध दाताशी येतो ते दंते आहे. तथ दध न किती ताकद लावून धक्का मारते जीभ आतून दाताला. त थ द ध न पूर्ण लाईन हे दंते आहे. जेव्हा टाळूला स्पंदय टाळू हे तालवे आहे. ट ठ ड ढ न वरच्या टाळूला जेबेचा स्पर्श आहे. ट ठ ड ढ न अगदी जवळ आहे. तुम्ही मजा पहा. बाणाचा न नळ्याचा न उच्चार तर सारखेच आहे ना पण भानगड काय आहे. नळ्याचा न उच्चारा तर जीभ दाताला स्पर्श करणार. बाणाचा न उच्चारा अजिबात दाताला लागत नाही टाळूला. इतकं जवळचं आहे ते. करून पहा तुम्ही. ट ठ ड ढ न दाताशी संबंध नाही. त थ द ध न दाताशिवाय उच्चार नाही. हे इथंच आहे जवळ. इतकं जर आहे तसं प फ ब भ म हे वष्टे आहे. वष्टी स्थानातलं म राच्या पुढे आल्यामुळे रा म्हटल्याबरोबर तोंड उघडतं आणि म म्हटलं की बंद होतं. म्हणजे रा आणि तोंड उघडलं काय करतं बाळा. रा आणि तोंड उघडलं की आतलं पाप असं असं. मला वाटलं का मोबाईल आला कोणाचा. ठीक आहे बाबा. आता सध्या हेच चालू आहे माझ्या मागं. दररोज म्हणावं लागतं रे बंद करा रे बाबा बंद करा रे बाबा. त्या दिवशी एका बाबानं कीर्तनात अर्धा तास मोबाईल कीर्तनकाराने मग बाकीच्याला कोण्याच आवडीवर दरोडा न्यायचा. कीर्तन थांबून अर्धा तास महत्वाचं होतं. मग पहिलं बंद करायचं मग कीर्तन करायचं आहे का नाही. महत्वाचं येईल ना नंतर 9:30 10:30.